अंजनी पुत्र हनुमान की जय। अंजनी पुत्र हनुमान की जय। 2 दिवस आज कार्यक्रम चालू आहे। आज मूर्ती स्थापना, मूर्तीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ यांच्याकडूनच आपण थेट माहिती घेणार आहोत। रामकृष्ण हरी, काय तुमचा कार्यक्रम कशा पद्धतीत होणार आहे? लडकतवाडी श्री माटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मुखवट्याचं प्राण प्रतिष्ठा आणि मग तसेच हनुमान कृतीचे जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा मौजे लडकतवाडी या ठिकाणी मुखवटा आणि माटोबा महाराजांच्या मुखवटा यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याचप्रमाणे हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या ठिकाणी जीर्णोद्धार मंदिरामध्ये केला जाणार आहे। या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि मूर्ती स्थापना होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी लडकतवाडी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळामध्ये हनुमान मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। दौंड तालुक्यातील मौजे लडकतवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामदैवत विठ्ठल मंदिरामध्ये माटोबा महाराज तसेच जोगेश्वरी महाराज यांच्या मुखवटा बसवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे हनुमान मूर्ती जीर्णोद्धार केला जाणार आहे। प्राणप्रतिष्ठा हनुमान मूर्तीची केली जाणार आहे। हनुमान मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीच्या माध्यमातून लडकतवाडी गावातील सर्व महिला मुली यांनी कळशी घेऊन, तुळशी घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। दौंड तालुक्यातील मौजे लडकतवाडी या ठिकाणी श्री हनुमान मूर्ती स्थापना केली जाणार आहे। त्याचप्रमाणे माटोबा महाराज यांच्या मुखवटा आणि जोगेश्वरी माता यांचाही मुखवटा या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। लडकतवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये 2 दिवस आज कार्यक्रम चालू आहे। आज मूर्ती स्थापना, मूर्तीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ यांच्याकडूनच आपण थेट माहिती घेणार आहोत। रामकृष्ण हरी, काय तुमचा कार्यक्रम कशा पद्धतीत होणार आहे? समस्त ग्रामस्थ लडकतवाडी श्री माटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मुखवट्याचं प्राण प्रतिष्ठा आणि मग तसेच हनुमान कृतीचे जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम मंगळवार आज 28/4/2026 रोजी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्व ग्रामस्थ मंडळ, बसनी मंडळ, गावातील सर्व महिला वर्ग, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी व मिरवणुकीसाठी उपस्थित होते। आज मूर्ती स्थापना मिरवणूक करण्यात आलेली आहे आणि मूर्ती माटोबाचा काय मुखवटा वगैरे आहे? उद्या परत 29/4/2026 रोजी सकाळी पूजा होईल। नंतर सकाळी 9 वाजता होम होईल व सकाळी 11:25 जे हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा होईल। त्याच्यानंतर संध्याकाळी स्वप्नील महाराज दौंडकर यांचं 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होईल व कीर्तनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर 9 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम यासाठी सर्व ग्रामस्थांसाठी ठेवण्यात आलेला आहे। सौजन्य ग्रामस्थ लडकतवाडी या ठिकाणी मूर्ती स्थापना होते। आज तुमच्या गावामध्ये सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि उद्या भव्य असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लडकतवाडी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि उद्याही या कार्यक्रमाचं शेवट होणार आहे। उद्या कीर्तन होऊन शेवट होणार आहे। पवन सुत हनुमान की जय।